ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यांच्या विभागीय नेतेपदी नियुक्ती। शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून निघालेल्या प्रसिद्धी पत्रकात घोषणा। शिंदे गट माढा विधानसभेची जागा लढवणार। आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचे बंधू जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंतांची संवाद मेळाव्यात घोषणा। धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकरांनी जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्यामध्ये वाद। निंबाळकरांनी आयोजित केलेला जनता दरबार रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र। पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये मोठी अपडेट। अपघातावेळी आरोपीसोबत कारमध्ये 2 नाही तर 3 मित्र होते। अपघात झाल्यानंतर तिसऱ्या मित्रानं गाडीतून पळ काढल्याचं समोर। म्हाडाचं बनावट संकेतस्थळ तयार करणाऱ्या वेब डेव्हलपर आणि ग्राफिक डिझायनरला अटक। आरोपीकडून म्हाडाच्या लॉटरीमध्ये बनावट संकेतस्थळाद्वारे नागरिकांची फसवणूक सुरू होती। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सप्टेंबरमध्ये काढण्यात येणाऱ्या सोडतीसाठी आता प्रतीक्षा यादीमध्ये वाढ। 10 घरांमागे प्रतीक्षा यादीमध्ये 5 विजेते जाहीर करण्यात येणार। नवी मुंबईमध्ये गोकुळ अष्टमीच्या मुहूर्तावर सिडकोमध्ये 900 घरांची लॉटरी। विजेत्यांना सोडत निघाल्यानंतर लगेच घर मिळणार। मुंबईमध्ये 30 ऑगस्ट रोजी दुसऱ्या जागतिक हळद परिषदेचं आयोजन। परिषदेमध्ये हळद उत्पादक देशांतर्गत आणि निर्यात व्यापारातील तज्ज्ञ व्यक्तींचा सहभाग असणार। हळद बाजाराच्या भविष्यातील वाटचालीचा मागोवा घेतला जाणार। मुंबईच्या किनारी जहाज दुरुस्ती केंद्रासह नवं अतिरिक्त क्रूज टर्मिनल देखील उभारलं जाणार। कार्गो वाहतूक देखील दुप्पट होणार। नव्या सुविधांची संरचना मुंबई बंदर प्राधिकरणाकडून सुरू। राज्यातील थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी विभागनिहाय 16 कॉल सेंटर सुरू केली जाणार। 300 कर्मचाऱ्यांना तैनात करण्याचा निर्णय। वीजबिल थकबाकीदारांना महावितरणकडून फोन कॉल येणार। शालेय शिक्षण विभागातील शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीतील त्रुटी दूर करण्यासाठी अभ्यास गट स्थापन। शिक्षकांना स्वतःच्या जिल्ह्यामध्ये नोकरीची संधी मिळावी यासाठी बदल। येरवडा मेट्रो स्टेशन सुरू झाल्यानं मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ होणार। महामेट्रोनं गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्यानं प्रवाशांना दर 7 मिनिटाला गाडी उपलब्ध होणार। पुणे महापालिकेची परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या गणेश मूर्ती आणि साहित्यांच्या स्टॉलवर कारवाई होणार। पालिकेनं कोणत्याही भागामध्ये असे स्टॉल उभारण्याला परवानगी दिलेली नाही। लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्याच्या वार्षिक योजनेमधून 1% निधी। लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारचा निर्णय। पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणामध्ये विशाल अग्रवालसह 6 आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले। अटकेमध्ये असलेल्या अग्रवाल कुटुंबासह इतर आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता। नीती आयोगाकडून MMR विकास अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर। पुढील 5 वर्षाचं MMRचा GDP दुप्पट करण्यासाठी 7 क्षेत्रांवर लक्ष केंद्रित। इक्बाल सिंग चहल यांची गृह खात्याच्या अप्पर मुख्य सचिवपदी नियुक्ती। चहल यांच्याकडे यापूर्वी मुख्यमंत्र्यांचं अप्पर सचिव पदाची जबाबदारी होती। गुन्ह्यानंतर 18 तासांनी क्राईम सीन सुरक्षित करण्यात आला, हे अस्वस्थ करणारं। सीबीआयनं तपास करावा। कोलकाता घटनेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण। पुढील सुनावणी आता 5 सप्टेंबरला होणार। पुणे शहरातील लाडक्या बहिणींचे खाते सायबर चोरट्यांकडून साफ। दिवसाला 10 तक्रारी। फसवणूक झाल्यास त्वरित सायबर पोलीस स्टेशनला जाण्याचं पोलिसांचं आवाहन। बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच खासगी शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं चारित्र्य तपासणी होणार। बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलीस विभागाचा निर्णय।